नमस्कार मैत्रिणींनो, निर्मला लाईफस्टाईल या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तुमचं। आज मी तुमच्याबरोबर स्वामींचा अभिषेक शेअर करणार आहे। आपण स्वामींवर ज्यावेळेस अभिषेक करतो तर आपण त्यावेळेस कोणती सेवा करू शकतो। आता मी करते ती सेवा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा। तर ह्या मी छोट्याशा पादुका आहेत स्वामींच्या, ज्या अक्कलकोटवरून आणलेल्या होत्या आणि ही गळती आहे। ही गळती लावली की आपण पाहिजे ती सेवा स्वामींवर घेऊ शकतो। त्याच्यामुळे मी इथं हे लावले, कारण की एका हाताने स्वामींवर अभिषेक करायचा, परत एका हातात पुस्तक, मग ते काही जमत नाही। त्याच्यामुळे मी इथं गळती लावली आहे स्वामींच्या याच्यावरती, आणि जेणेकरून आपण पाहिजे ती सेवा स्वामींवरती घेऊ शकतो। आणि हे पुस्तक आहे प्रदीप दादा सोनवणे, सर्वांना माहीत आहे, त्या मठामध्ये मधून आणलेलं पुस्तक आहे। तर कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की बघा। स्वामींजवळ मी दिवा वगैरे लावून घेतलेला आहे आणि स्वामींवर अभिषेक चालू झालेला आहे। तर आपल्याला असं अधूनमधून त्याच्यावर पाणी टाकायचं आहे आपल्याला तांब्यामध्ये, आणि कंटिन्यू स्वामींवर अभिषेक हा होतोय। तर हे स्वामींचं बखर आहे जे मी आणलेलं आहे अक्कलकोटवरून, आणि मी त्याच्यामधील सुद्धा मी स्वामींचं संपूर्ण वर्णन आहे त्या बखरीमध्ये। तर मी ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। हळूहळू व्हिडिओमध्ये येणार आहे। आता आपण चालूच केलेले आहे ब्लॉग, तर दररोजचा व्हिडिओ तुमच्यासाठी मी बनवणार आहे। तर सगळ्यात पहिलं मी स्वामींना फूल वाहिलं, अगरबत्ती ओवाळली, धूप दीप लावून घेतलेला आहे, आणि आता सेवा चालू करणार आहे तारक मंत्रापासून। रे मना निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे बळा। अतर्क्य अवधूत हे स्मरण कामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी। जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वय भक्त प्रारब्ध घडवी माय। आज्ञे विना काळही नाने तयाला, परलोकी ना भीती तयाला। अशक्य ही शक्य करतील स्वामी, उगाची भीतोसी भय हे पळू दे। जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा। अशक्य ही शक्य करतील स्वामी, खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होशी त्या वेळ तू स्वामी भक्त। आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात। अशक्य ही शक्य करतील स्वामी, विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात। हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती, न सोडती तया जय स्वामी घेती हाती। अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी। श्री कालभैरवाष्टक स्तोत्रम। ओम दिव्य राजसेव्यमान पावनाग्नि पंकजं, व्याल यज्ञसूत्रमेन्दुशेखरं कृपाकरं, नारदादि योगिवृन्दवन्दितं दिगंबरं, काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे। भानुकोटिभास्वरं भवाब्धितारकं परं, नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं, कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं, काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे। शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं, श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं, भीमविक्रमं प्रभुविचित्रताण्डवं प्रियं, काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे। भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं, भक्तवत्सलस्थितं समस्तलोकविग्रहं, विनिर्मुग्धहेमकिङ्किणीलसत्कटि, काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे। धर्मसेतुपालकं अधर्ममार्गनाशकं, कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं, स्वर्णवर्णशेषपाशशोभिताङ्गमण्डलं, काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे। अट्टहासभिन्नपद्मजाण्डकोशसन्तति, दृष्टिपातनष्टपापजालमुग्नशासन, अष्टसिद्धिदायकं कपालम
मालिकंदरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भूतसंघनायकं विशालकीर्तिदायकं काशिकावासलोकपुण्यपापशोधकं विभो नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पति काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं ते प्रयान्ति कालभैरवाग्रिसान्निधिद्वां काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे इति श्रीमच्छंकराचार्य विरचित कालभैरवाष्टक संपूर्णम्। श्री सिद्ध मंगलसूत्र श्रीमत्नंद श्री विभूषित अप्पलक्ष्मी नरसिंह राजा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमत्कंड श्री विजयी भव श्री विद्याधरी राधा सुरेशा श्री राखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमत्कंड श्री विजयी भव माता सुमती वात्सल्यामृत परिपावशित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमत्कंड श्री विजयी भव सत्य ऋषीश्वर दुहितानंदन पापनार्यनुत श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमत्कंड श्री विजयी भव सवित्रकाट कचयन पुण्यफल भारद्वाज ऋषी गोत्र संभवा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमत्खंड श्री विजयी भव दोचोपादी देव लक्ष्मण सरख्यांबोधित श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमत्खंड श्री विजयी भव पुण्यरूपिणी राजमांब सुत गर्भ पुण्यफल सज्जाता जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमत्खंड श्री विजयी भव सुमती नंदन नरहरि नंदन दत्तदेव प्रभु श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमत्खंड श्री विजयी भव पीठिकापूर नित्यविहारा मधुमती दत्ता मंगलरूपा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमत्खंड श्री विजयी भव जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमत्खंड श्री विजयी भव श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्री गुरुचरित्र अध्याय 14 श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्री गुरुभ्यो नमः नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका प्रश्न करी अतिविषय काय कचिते प्रिये सा जय जयाजी योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञाने होई आमासी उदरवेतेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले श्री गुरु कृपेसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे आम्हा प्रती ऐकून शिष्याचे वचन संतोष करी सिद्धा आपण गुरुचरित कामधेनु जाण सांगता झाला विस्तारुणी एक शिष्या शिरोमाने भिक्षा केली ज्याची भुवनी तयावरी संतोषुनी प्रसन्न झाले प्रियसा गुरुभक्तीचा प्रकार पूर्ण जाणे तो द्विजवर पूजा केली विचित्र म्हणून आनंदे प्रियसा तया साय देव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी भक्त व्हावी वंशवंशी माझी प्रीती तुझवरी ऐकून श्री गुरुचे वचन साय देव करुणी नमन माथा चरणी ठेवून नमिता झाला पुन्हा पुन्हा जय जयाजी सद्गुरु त्रैमूर्तीचा अवतारू अविद्या माये दिससी नरु वेदा अगोचर तुझी महिमा विश्वव्यापक तुझी होशी ब्रह्मा विष्णू मकेशी सेवा करीतो दारी यवनी महाक्रूर असे तो प्रति संवत्सरी ब्राह्मणासी घात करी जो बहुवसी याची कारणे आमासी बोलवी तसे परियेसा जाता तया जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाली तुमची म्हणून मरण कैसे आमासी संतोषुनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपले हाती विप्रमस्तकी ठेवी ती चिंता न करी म्हणून या भय सांडून त्वा जावे क्रूर यवना भेटावे संतोषुनी प्रिय भावे पुनरपी पाठविल आम्हा पासी तववरी तू परतून येसी असो आम्ही बरवसी तू आली असंतोष जाऊ आम्ही येथुनी निजभक्त आमुचा तू होशी पारंपार वंशवंशी अखिलाभिष्ट तू पावसी वाढेल संतती तुझी बहुत तुझे वंशपारंपरी सुखे नांदती पुत्रपौत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी ऐसावर लादून निगे साय देव ब्राह्मण जेथे होता तो यवना गेला त्वरित तया जवळी कालांतक यम जैसा यवन दुष्ट परियेसा ब्राह्मणा ते पाहत कैसा ज्वालारूप होता जाहला विमुख होऊन गृहात गेला यवन कोपत विप्र जाहला भयची गीत म्हणी श्री गुरु ध्यातसे कोप आली अवळंबयासी केवी पर्श अग्निसी स्त्री गुरुकृपा होय जासी काय करील क्रूर दुष्ट गरुडीच्या पिलियासी सर्प तो कोणी परिग्रासी तैसे त्या ब्राह्मणासी असी कृपा श्री गुरुची का एखादेसी हासी ऐरावत केली ग्रासी श्री गुरुकृपा होय जासी कधी काळाचे भय नाही
ज्याचे हृदयी श्री गुरुस्मरण त्यासी कैसे भय दारुण काळ मृत्यून बाधे जाण अपमृत्यू काय करी ज्याशी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री गुरुकृपा ज्यासी होय यमाचे मुख्य भय नाही ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊन सुषुप्ती केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्याची नाही हृदय जाळा होय त्यासी जागृत होनी प्रियसी प्राणांतक व्यथेसी कष्ट तसे तैवेळी स्मरण असे नसे काही मनीष श्री मारी तो घाई छेदन करीतो अवयव काही विप्र एक आपणासी स्मरण झाले तै वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळत असे चरण कमळी म्हणे स्वामी तुझी माझा येथे पाचारी लेखवणी जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषणी देवनी निरोपे ददेतो तैवेळी संतोषोनी द्विज्वर आला ग्राम वेगवत्र गंगा तिरी असे वाचर श्री गुरुचे चरण दर्शनात देखून या श्री गुरुसी नमन करीतो भावेसी श्रोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत आद्यंत संतोषुनी श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वसिती दक्षिणा देशा देव जाऊ म्हणती स्नान तीर्थयात्रेसी एकुणी श्री गुरुचे वचन विमी तसे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे तुमचे चरण विने देखा राहू न शकेशन एका संसार सागर तारका तुझी देवा कृपा सिंधू उधारावया सागरासी गंगा आणि भूमीसी तैसे स्वामी आम्हासी दर्शन तिथले आपुले भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सांडणेला काय नीती सवे येऊनीची ती म्हणून चरणी लागला येणे परी श्री गुरुसी विनवी विप्रभावेसी संतोषोनी विनयेसी श्री गुरु म्हणती तैवेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थ असे ते दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे गावा समीप वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्ट भ्रात मिळवणी भेटा तुम्ही आम्हा न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्टे गेली दुखे म्हणून हस्त ठेवी ती मस्तके भाग देती तैवेळी ऐसे परी संतोषुनी श्री गुरु निघाले तेथून जेथे असते आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र समस्त शिष्या समवेत श्री गुरु आले तीर्थ पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त भावयासी होते शिष्य बहुवसी त्यांसी कोटी ठेविले गंगाधराचा नंदनू सांगे गुरुचरित कामधेनू सिद्ध मुनी विस्तारुनी सांगे नामकरणीस पुढील कथेचा विस्तारू सांगता विचित्रा पारू मन करुणी एका गृह एका श्रोते शकई कहो इति श्री गुरुचरित्रामृत परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत वाक्याने सिद्धनामधारक सवादी क्रूर यवन शासनम साय देवर प्रदानम नाम चतुर्दशोध्याय श्री गुरुदत्तात्रय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. तर इथं बघा आपली स्वामींची अभिषेक केलेला आहे स्वामींवर आणि तो आपला झालेला आहे. आता मी इथं माझे जे 3 अध्याय आहेत ते मी कंटिन्यू करणार आहे, जे आपण दररोजचे वाचतो स्वामींचे सारामृतातले. तर ते अध्याय मी आता इथे वाचून घेणार आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. माझे अध्याय इथपर्यंत राहिलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता 13वा अध्याय माझा चालू आहे. आता मी स्टार्टिंग करून एवढं वाचून घेणार आहे. याच्या पुढचं मी जास्त शूट नाही करणार आहे, मोठा व्हिडिओ होऊन जाईल. आणि नेक्स्ट व्हिडिओ आपण काही बकरीमधलं पण मी तुम्हाला जी काही स्वामींची बकर आहे त्यामधले पण व्हिडिओ जे ते आपण घेणार आहोत एक एक करून स्वामींचे अध्याय. तर बघा माझे 16वा अध्यायापर्यंत वाचून झालेलं आहे. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि प्रसाद पण आपण घेऊया.